इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी शहर शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक मातोश्री येथील कार्यालयात पार पडली। या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पालकमंत्री आंबेडकर यांच्या हस्ते मफलर घालून अनेकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला। या पक्षप्रवेशामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता। नूतन पक्षप्रवेश केलेल्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांनी स्वागत करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। दरम्यान इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 150 हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून त्यांच्या मुलाखती 2 दिवसांपासून सुरू आहेत। या प्रक्रियेचा आढावाही पालकमंत्री आंबेडकर यांनी घेतला। यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे। सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न राहील। त्यामध्ये तरुणांना अधिक संधी दिली जाईल, कारण तरुणांचा शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात कल आहे। तसेच महायुतीच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, जिथे जिथे महायुती म्हणून काम करावे लागेल तिथे आम्ही एकत्र काम करू। पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील त्यानुसार पुढील पावले टाकली जातील। या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, ज्येष्ठ नेते पुंडलिकभाऊ जाधव, महादेव गौड, भाऊसो आवळे, प्रकाश पाटील, चंद्रकांत शेळके, संजय पाटील, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।